पार्ट कंटिन्यू करूया। याच्या अगोदरच्या पार्टमध्ये वेक्टर टाइप, रिप्रेझेंटेशन, अँगल बिटवीन टू वेक्टर, दोन वेक्टरचे ॲडिशन, दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन आपण लर्न केलेलं आहे। आजच्या लेक्चरमध्ये वेक्टर रिझॉल्व कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे। तर बघा, रिझोल्यूशन ऑफ टू वेक्टर। तर आपण हा पॉइंट आज शिकूया, रिझोल्यूशन ऑफ टू वेक्टर और रिझोल्यूशन ऑफ वेक्टर। तो बघा, हा एक फोर्स आहे आणि या डायरेक्शनला फोर्स ऍक्ट होतोय। मग आता हा फोर्स एक तर हॉरिझॉन्टली ऍक्ट होत नाही आणि व्हर्टिकली ऍक्ट होत नाही। मग हा फोर्स एक्झॅक्टली घ्यायचा कुठला? तर आपल्याला फोर्स एक तर हॉरिझॉन्टल घ्यावा लागतो किंवा व्हर्टिकल घ्यावा लागतो, कारण की हा फोर्स हॉरिझॉन्टली काहीतरी ऍक्ट होतोय आणि व्हर्टिकल मध्ये ऍक्ट होतोय। मग हॉरिझॉन्टल किती घ्यायचा आणि व्हर्टिकल किती घ्यायचा हे ठरवण्यासाठी आपण वेक्टरला रिझॉल्व करतो। समजा या फोर्सचं हॉरिझॉन्टल कंपोनेंट Fx आहे असं कन्सिडर करूयात आणि व्हर्टिकल कंपोनेंट Fy आहे असं कन्सिडर करूयात। F आणि Fx च्या मध्ये जो अँगल आहे त्याला थीटा कन्सिडर करा। समजा ही साइड Fy एवढी आहे तर ही Fy असेल आणि ही Fx असेल तर ही सुद्धा असेल Fx। याच्यानंतर आपण घेऊयात sin थीटा इन अ ट्रायंगल ABC। ट्रायंगल ABC मध्ये आपण sin थीटाची व्हॅल्यू घेऊयात, कारण की आपल्याला Fx आणि Fy काढायचं। या F चा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे Fx आणि व्हर्टिकल कंपोनेंट आहे Fy। म्हणजे हा टोटल फोर्स ची जर तुम्ही ॲडिशन, हा टोटल फोर्स जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा Fx आणि Fy कंपोनेंटची जर ॲडिशन केली तर हा कंप्लीट फोर्स मिळतो। मग आपल्याला Fx कंपोनेंट साठी आणि Fy कंपोनेंट साठी फॉर्म्युला शोधायचा आहे। तर बघा, इथे ट्रायंगल ABC sin थीटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपो। अपोजिट किती आहे? AC आणि हायपो किती आहे? AB। AC ची व्हॅल्यू आहे Fy आणि AB ची व्हॅल्यू आहे F। सो sin थीटा इज इक्वल्स टू Fy डिवाइडेड बाय F। So sin theta into F is equals to Fy. So Fy is equals to F sin theta. म्हणजे हा Fy कंपोनेंट असेल F sin theta। ओके, आता आपण हॉरिझॉन्टल कंपोनेंट शोधूया। त्याच्यासाठी आपण घेतलं cos थीटा। cos थीटाचा फॉर्म्युला असतो ॲडजसेंट अपॉन हायपो। ॲडजसेंट आहे BC आणि हायपो आहे AB। BC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे Fx आणि AB दिलेला आहे F। सो cos थीटा इज इक्वल्स टू Fx डिवाइडेड बाय F। F मल्टिप्लिकेशन मध्ये आलं, cos थीटा इनटू F इज इक्वल्स टू Fx। सो Fx इज इक्वल्स टू F cos थीटा। म्हणजे या F चा हॉरिझॉन्टल कंपोनेंट असेल F cos थीटा आणि व्हर्टिकल कंपोनेंट असेल F sin थीटा। ओके, सो रिमेंबर दिस, हे लक्षात ठेवा। याच्यावरनं आपल्याला वेक्टर रिझॉल्व करायचे आहेत। कुठल्याही वेक्टरला तुम्ही या दोन फॉर्म्युलांचा यूज करून रिझॉल्व करू शकता। Fx इज इक्वल्स टू F cos थीटा and Fy इज इक्वल्स टू F sin थीटा। हे सगळं नोट डाउन करून घ्या। आता हे आपलं अंडरस्टँडिंग साठी हे सगळं बघितलं, आता पण विथ द हेल्प ऑफ ट्रिक हे लक्षात ठेवा। समजा फोर्स F आहे आणि याच्याबद्दल हा अँगल आहे थीटा। जिकडे थीटा कंप्रेस होतो, आता हा थीटा, आता आपण या फोर्सला जर खाली प्रेस करणार आहोत त्या बाजूला घ्यायचं cos थीटा आणि फोर्स। सो दिस इज Fx इज इक्वल्स टू F cos थीटा आणि त्याच्या अपोजिट साइडला घ्यायचं sin आणि F हा फोर्स। सो Fy इज इक्वल्स टू F sin थीटा। ओके, वन सेकंड बघा, हा फोर्स F आहे आणि यावेळेस त्यांनी हा अँगल दिला थीटा। तर मग कसे कंपोनेंट घेणार? तर हा F आपण इकडे प्रेस करणार आहोत, कंप्रेस करणार आहोत। थीटाच्या साइडला F कंप्रेस होतो, मग कंप्रेसच्या C वरनं लक्षात ठेवायचं ट्रिक आहे ही। तर F cos थीटा, तर इथे Fy कंपोनेंट असेल F cos थीटा आणि Fx कंपोनेंट असेल F sin थीटा। अशा पद्धतीने तुम्ही दोन वेक्टर रिझॉल्व करून त्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। बघा, परत लक्षात घ्या, हा फोर्स आहे
हा फोर्स इन्क्लाइंड आहे, सो हा दोन कंपोनंट मध्ये डिवाइड होतो, हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि वर्टिकल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट किंवा वर्टिकल कंपोनंटची व्हॅल्यू कशी घ्यायची, जिकडं थीटा कंप्रेस होतोय तिथं कॉस थीटा घ्यायचं इनटू दॅट फोर्स आणि अपोजिट साइडला साइन थीटा इनटू दॅट फोर्स. as like this we can calculate the horizontal and vertical component of the forces. Now in the next part we will solve the problems on resolution of vector. Directly एक एक्सप्रेशन दिलं जातं आणि ते प्रूव्ह करायला सांगतात. तर बघा एक्सप्रेशन काय आहे, magnitude of vector f is equals to under root fx square plus fy square. ओके, तर बघा हा fx कंपोनंट, हा fy कंपोनंट आणि हा वेक्टर f. तर या वेक्टर f चं मॅग्निट्यूड घेतलंय. वेक्टर f चं मॅग्निट्यूड घेण्यासाठी आपण काय करूया, वेक्टर f काय आहे तर fx प्लस fy, x डायरेक्शन मधला फोर्स आणि y डायरेक्शन मधला फोर्स एकत्र केला की तुम्हाला फोर्स f मिळणार आहे. तर बघा हे ऍड करण्यासाठी आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन यूज करूया. सो आय राइट हियर fx स्क्वेअर प्लस fy स्क्वेअर अंडर रूट 2 fx fy cos theta. So fx square as it is plus fy square as it is plus 2fx fy. बघा fx आणि fy मधला जो अँगल असतो तो अँगल घ्यायचा असतो. परत पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन आठवा, जॉइन टू वेक्टर टेल टू टेल अँड अँगल इन बिटवीन देम इज टेकन. तर या दोघांच्या मध्ये अँगल आहे 90 डिग्री आणि आपल्याला माहिती आहे cos 90 ची व्हॅल्यू किती असते 0 डिग्री. तर हे टोटल किती होणार 0. सो वेक्टर f is equals to under root fx square plus fy square. तर हाच तुमचा फोर्सचा रिझल्टंट काढण्यासाठीचं, फोर्सचं मॅग्निट्यूड काढण्यासाठीचं एक्सप्रेशन होऊ शकतं अंडर रूट fx स्क्वेअर प्लस fy स्क्वेअर. तुम्ही मॅग्निट्यूड काढण्यासाठी डायरेक्ट हे न यूज करता हे एक्सप्रेशन यूज केलं तरी तुमचं आन्सर पटकन येऊ शकतं. तर रिझोल्यूशन ऑफ वेक्टरचे प्रॉब्लेम बघूया. समजा हा फोर्स f आहे 10 न्यूटन, हा हॉरिझॉन्टल कंपोनंट fx, हा वर्टिकल कंपोनंट fy आणि या f ने fx सोबत अँगल बनवलेला आहे 60 डिग्री. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की हा f फोर्स हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये किती असेल आणि व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये किती असेल. म्हणजे तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज fx अँड व्हॉट इज fy. तर आपण याच्या अगोदर जसं लक्षात ठेवलं ते आठवूयात, जिकडं थीटा प्रेस होतो तिकडं कंप्रेस होतो तिथं कॉस थीटा आणि फोर्सचा कंपोनंट, त्याच्या अपोजिट मध्ये फोर्सचा कंपोनंट इनटू साइन थीटा. तर बघा पहिल्यांदा आपण हॉरिझॉन्टल बघूया. fx इज इक्वल्स टू f cos थीटा. f ची व्हॅल्यू दिलेली आहे 10, cos 60 डिग्री, cos 60 असतं 1/2. So in horizontal direction force will be 5 Newton. तर horizontal direction मध्ये फोर्स असेल 5 न्यूटन. ओके, आणि आता आपण fy काढूया. सो fy इज इक्वल्स टू f sin थीटा. f दिलेला आहे 10 आणि हे आहे sin 60 डिग्री. sin 60 ची व्हॅल्यू असते √3/2. सो fy कंपोनंट इज 5√3. ओके, सो लेट्स सी. x डायरेक्शन मध्ये फोर्स डिस्ट्रीब्यूट होईल 5 न्यूटन आणि y डायरेक्शन मध्ये म्हणजेच व्हर्टिकली फोर्स डिस्ट्रीब्यूट होईल 5 × 10⁻³ न्यूटन. ओके, तर मगाशी मी सांगितलं होतं टोटल फोर्स इज इक्वल्स टू फोर्स इन x डायरेक्शन प्लस फोर्स इन y डायरेक्शन. पण इथं काही तुम्हाला वाटत असेल की हे असं नाहीये, पण इथं वेक्टर ॲडिशन आहे. तर वेक्टरच्या ॲडिशनचं काय एक्सप्रेशन असतं तर अंडर रूट fx स्क्वेअर प्लस fy स्क्वेअर प्लस 2fx fy cos थीटा. ओके, तर बघा fx किती दिलेला आहे त्यांनी, fx आहे 5, सो 5 चा स्क्वेअर. fy दिलेला आहे 5√3, सो 5√3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2fx once again 5 and
fy 5 into 3 and cos theta means fx and fy मधून अँगल, तर हा असेल cos 90 डिग्री. cos 90 ची व्हॅल्यू असते 0, तर ही होल टर्म 0 झाली. ओके, आणि हे होईल 25 प्लस 25 into 3. ओके, 5 चा स्क्वेअर 25 आणि √3 असल्यामुळे बाहेर आलं. आणि याला जर तुम्ही ऍड केलं तर हे येईल 100 आणि हे 100 जर रूटच्या बाहेर काढलं तर ते असेल 10 न्यूटन. सो युअर फोर्स इज 10 न्यूटन. मीन्स हे ट्रू आहे. फक्त इथे लक्षात ठेवा की तो वेक्टर ॲडिशन आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिझोल्यूशन ऑफ वेक्टरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हे लक्षात ठेवा. टोटल फोर्स इज इक्वल्स टू फोर्स इन एक्स डिरेक्शन प्लस फोर्स इन वाय डिरेक्शन. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर बेस असलेला हा प्रॉब्लेम आपण आता सॉल्व्ह करूया. तर बघा, फाइंड द कॉम्पोनंट ऑफ F1 अँड F2 अलॉंग एक्स अँड वाय. एक्स आणि वायच्या अलॉंग F1 आणि F2 चे कॉम्पोनंट आपल्याला शोधायचे आहेत. त्या दिवशी आपण याचे फॉर्म्युलेही शिकलो होतो की थीटा जिकडे प्रेस होतो तिथं कॉस घ्यायचा आणि त्याच्या अपोजिटला साइन घ्यायचं. ही ट्रिक ही बघितली होती. म्हणजे इथला अँगल दिलेला आहे 37, तर थीटा या बाजूला प्रेस होईल तर इकडचं कॉम्पोनंट भेटेल F1 cos 37 डिग्री आणि या डिरेक्शनचं कॉम्पोनंट भेटेल F1 sin 37 डिग्री. ओके, आता F2चे कॉम्पोनंट बघूयात. परत हा थीटावरती म्हणजे इकडे येईल F2 cos 53 डिग्री आणि इकडच्या वाय कॉम्पोनंट आपल्याला भेटेल F2 sin 53 डिग्री. F1 आणि F2च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. फक्त आपल्याला हे साइन कॉसच्या व्हॅल्यू भेटल्या पाहिजेत. तर त्याच्यासाठी हा ट्रायंगल लक्षात ठेवा. हा ट्रायंगल असतो 90 डिग्री, हा 37 डिग्री आणि हा 53 डिग्री. या ट्रायंगलमध्ये हायपोची व्हॅल्यू असते 5, 37च्या पुढे 3 आणि 53च्या पुढं 4. 3, 4, 5 असलेला हा ट्रायंगल. छोटा अँगल छोटी व्हॅल्यू, मोठा अँगल मोठी व्हॅल्यू, हा ट्रायंगल ऑलवेज लक्षात ठेवा. तर या ट्रायंगलमधून आता तुम्ही साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू शोधू शकतात. तर पहिला बघा, पहिला कॉम्पोनंट F1 एक्स ॲक्सिसच्या अलॉंग F1चा कॉम्पोनंट वाय ॲक्सिसच्या अलॉंग F1चा कॉम्पोनंट F1 इज इक्वल्स टू साइन 37 डिग्री. F1ची व्हॅल्यू दिलेली आहे 5. साइन 37 म्हणजे हा अँगल. साइन असतं अपोजिट अपॉन हायपो मीन्स 3 डिवायडेड बाय 5. 5 गेट कॅन्सल्स. सो दिस विल बी 3 न्यूटन. म्हणजे या F1चा वाय ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट असेल 3 न्यूटन. आता आपण एक्स ॲक्सिसच्या अलॉंग F1चा कॉम्पोनंट बघूयात. F1 cos 37 डिग्री. F1 दिलेलं आहे 5. cos 37 adjacent upon hypo, so 4 divided by 5. हे 5 आणि 5 गेट कॅन्सल. तर हा कॉम्पोनंट भेटेल तुम्हाला 4 न्यूटन. तर तुम्हाला वाटत असेल हा टोटल F1 किती यायला पाहिजे, या दोघांच्या सम एवढा. पण या दोघांच्या सम एवढा तो येण्यासाठी आपल्याला याचं व्हेक्टर सम घ्यावा लागेल. म्हणजे F1 इज इक्वल्स टू कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस प्लस कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस. आणि हे काढण्यासाठी आपण काल एक एक्सप्रेशन शोधलं होतं. रिझल्टंट ऑफ F1 इज इक्वल्स टू √fx² प्लस fy स्क्वेअर. तर बघा, fxचं स्क्वेअर म्हणजे 3चं स्क्वेअर 9 प्लस 4चं स्क्वेअर 16. याची जर सम केली तर हे होणार 25 आणि 25 जर बाहेर आलं तर हे असेल 5. डिरेक्ट तुम्ही इथे ॲडिशन करू शकत नाहीत कारण की हा वेक्टर आहे आणि वेक्टरचं ॲडिशन वेक्टरच्या रूलनुसारच करावं लागतं. आणि तो आपण शिकलेला आहे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर F1चे कॉम्पोनंट शोधले. आता आपल्याला शोधायचे आहेत F2चे कॉम्पोनंट. F2चा कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस बघूयात. तर तो आपण अगोदरच इथे लिहून ठेवलेला आहे F2 cos 53 डिग्री. आता अँगल बदललेला आहे. F2 दिलेलं आहे 10 न्यूटन, cos 53 इथं 53, cos ॲडजस्टंट अपॉन हायपो. ॲडजस्टंट आहे 3 आणि हायपो आहे 5. 5 दोन्ही 10. सो दिस इज 6 न्यूटन. F2चा वाय ॲक्सिसच्या अलॉंग कॉम्पोनंट बघा F2 साइन
53 डिग्री. F2ची व्हॅल्यू वन्स अगेन 10. साइन 53 हा 53 याचं साइनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपो. सो 4 डिवायडेड बाय 5. सो 5 दोन्ही 10 अँड 2 इंटू 4 8 न्यूटन. परत याचं या दोघांची सम वेक्टर सम या F2 एवढी यायला पाहिजे. वेक्टर सम करण्यासाठी हा फॉर्म्युला परत. सो Fx² 36 प्लस 8चा स्क्वेअर 64. याचीच ॲडिशन केली तर हे येईल √100 आणि 100 बाहेर आलं तर ह्याचं आन्सर असेल 10 न्यूटन. आता आपल्याला रिझोल्युशन ऑफ वेक्टरवरचा लास्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त आपली प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण एक सॉल्व्ह करूयात. सो लेट्स सी. परत हा ट्रायंगल लक्षात ठेवा. 37 53 90 90च्या अपोजिट 5 37च्या अपोजिट 3 आणि 53 डिग्रीच्या अपोजिट 4. ओके, तर F1चा कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस F1 कॉस 37 डिग्री, इकडं थिटा प्रेस झाला आहे. वाय ॲक्सिसच्या अलॉंग F1 साइन 37 डिग्री. F2चा बघा F2 कॉस 53 डिग्री, इकडच्या बाजूला F2 साइन 53 डिग्री. F3चा कंपोनंट इकडं थिटा प्रेस होतोय तर F3 कॉस 37 डिग्री आणि या साईडला F3 साइन 37 डिग्री. आता आपण या सगळ्यांच्या व्हॅल्यू शोधल्या की F1 F2 आणि F3चे कंपोनंट आपल्याला भेटून जातील. तर पहिल्यांदा बघूयात F1चे कंपोनंट. F1 कॉस 37 डिग्री आणि F1चा अलॉंग वाय ॲक्सिस कंपोनंट आहे F1 साइन 37 डिग्री. F1ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 न्यूटन आणि कॉस 37 कॉस मीन्स 37 मीन्स दिस आणि कॉस ॲडजस्टंट अपॉन हायपो. सो 4 डिवायडेड बाय 5. So your component of F1 along x-axis will be 4 Newton. Y-axis चा component बघूयात F1 5 आणि sin 37 opposite upon hypo. So 3 divided by 5, 5 get cancel. So this will be 3 Newton. F1 चे component भेटले. आता F2 चे शोधूयात. F2 cos 53 डिग्री आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे F2 साइन 53 डिग्री. F2 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 20 न्यूटन. कॉस 53 कॉस दिस इज अ 53 अँड कॉस ॲडजस्टंट अपॉन हायपो. सो 3 डिवायडेड बाय 5, 5 4 जा 20. सो दिस विल बी 12 न्यूटन. आता अलॉंग वाय ॲक्सिस शोधूयात. F2 किती दिलेला आहे F2 20 अँड साइन 53 काय असेल अपोजिट अपॉन ॲडजस्ट हायपो. सो 4 डिवायडेड बाय 5 5 चौक 20. सो दिस विल बी 16 न्यूटन. F3 चे शोधूयात. F3 साइन 37 डिग्री. F3 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 50 न्यूटन. साइन 37 काय असतं साइन 37 अपोजिट अपॉन हायपो. सो 3 डिवायडेड बाय 5. सो दिस विल बी 9 न्यूटन. अलॉंग एक्स ॲक्सिस बघूयात. F3 कॉस 37 डिग्री इज इक्वल्स टू F3 15 न्यूटन आणि कॉस 37 असेल ॲडजस्टंट अपॉन हायपो. सो 4 डिवायडेड बाय 5 5 3 15. सो दिस विल बी 12 न्यूटन. अशा पद्धतीनं F1 F2 आणि F3 चे कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस काय असतील हे आपण शोधलेले आहेत. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्हेक्टरचा पुढचा पार्ट बघूयात. आज आपण इथंच थांबूयात. हॅव अ नाईस डे.